भारताची शान असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेली 18 दिवस कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होऊन या देशातील बेरोजगार युवा वर्गाला दिलासा देण्यासाठी उपोषणाला बसलेत. त्यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे. या देशातली व्यवस्था इतकी असंवेदनशील झाली आहे की एका देशाची शान असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवाला धोका असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारी ही व्यवस्था दिसते आहे. या देशातील जनतेला खरं तर हे लक्षात यायला हवं की आयुष्यभर खस्ता खाऊन आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो. वर्षभर ही मुलं खूप मेहनत घेतात आणि त्यांचा पेपर फुटतो. या देशातली बडी धेंडं पैसा देऊन हा पेपर फोडतात आणि जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला मात्र या परिस्थितीमध्ये मुकावं लागतं. नीटचा पेपर फुटला, TETचा पेपर फुटला. या पेपर फुटीच्या प्रकरणात 20हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. तरीही या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत आणि सरकारही त्यांचा राजीनामा घेत नाही. माणुसकीची ही संवेदना बोथट झाली का असा प्रश्न पडतोय. सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवावं, अन्यथा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. उद्या सोनम वांगचुक यांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, हा इशारा या माध्यमातून आपल्याला देत आहे. जय भीम.